नमस्कार. मनोज जरांगे यांच्या मुंबईमधल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस पार पडलेला आहे आणि दुसरा दिवस संपतानाच जरांगे यांना पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे. त्यांना आणखीन एक दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. म्हणजे याचा अर्थ रविवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होणार आहे. आणि असं चित्र निर्माण झालंय की सुरुवातीला असं वाटत होतं की हे आंदोलन जे आहे ते कदाचित एक दिवसाचं असेल, फार फार तर ते अजून एक दिवस दिलेलं आहे आणि हे आंदोलन गुंढाळावं लागेल आणि मनोज जरांगे यांची कुठेतरी कोंडी होतीये की काय. पण चित्र असं निर्माण झालेलं आहे की सरकारचीच कोंडी निर्माण झालेली आहे, सरकारच एका कोंडीमध्ये सापडलेलं आहे. असं का वाटतंय हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. सुरुवातीला बघा की मनोज जरांगे हे तर 15 वर्ष ठाम होते. सरकार या भ्रमात होतं की गणेशोत्सव आहे, हिंदूंचा सण आहे, त्यामुळं कदाचित ते मुंबईमध्ये येणार नाहीत. त्यामुळं असं सांगण्यात आलंय की तुम्ही आझाद मैदानावरती येऊ नका, मग तुम्ही खारघर किंवा नवी मुंबई इथं तुम्ही आंदोलन करा. परंतु जरांगे हे ठाम होते. जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की मी यावेळी ऐकणार नाही आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावरतीच करणार. मग त्यानुसार मग त्यांना परवानगी पण मिळाली. मग सुरुवातीला अटी शर्ती टाकल्या, 5,000 वगैरे एवढाच लोकांना मी देऊ. काय झालं आपण बघतो. दुसरीकडे सरकारने हे सगळं बघता जनांगी यांची दुसऱ्या प्रकारे कोंडी करायला सुरुवात केली. म्हणजे फार फार तर आता हे 1 दिवस बघतील, 2 दिवस बघतील, 5,000 लोक आहेत, बाकीचे लोक काय करतील. त्यामुळं चित्र असं निर्माण झालं की जनांगी यांचे जे समर्थक होते त्यांना अन्न नाही, त्यांना चहा देखील मिळाला नाही, खाऊ गल्ल्या बंद केल्या, अगदी शौचालयानं कुलूप टाकण्यात आलं, रात्री वीज नव्हती आणि हे सगळं जे आहे ते मीडियामधून समाज माध्यमातून एक नकारात्मक चित्र निर्माण झालं की सरकार अशा प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांची कोंडी करू पाहताय. दुसरीकडे काय झालं, याला जरांगेने असं स्वरूप दिलं की बघा की हे कशा पद्धतीनं आम्हाला आमची रसद तोडतायत. त्याचा परिणाम असा झाला की मुंबईचे आयुक्त जे आहेत त्यांना 236 टॉयलेट आम्ही सुरू केली हे सांगावं लागलं. आता अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. रात्री जनरेटर पुरवण्यात आलेले आहेत. जिथं चिखल झाला होता तिथं खडी टाकण्यात आलेली आहे. म्हणजे एकीकडं फडणवीसजी म्हणत होते की या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे, कोण रसद पुरवतं याची सगळी आम्हाला माहिती आहे. दुसरीकडं ही रसदच जी आहे, आंदोलनाची जी बेसिक ज्याला गरज म्हणतो आपण, ती तोडू पाहत होते. पण तसं करता आलं नाही. सरकारला तिथेही बॅकफूटवरती जावं लागलं. सगळ्यात महत्त्वाचं, सरकार पहिल्यापासून म्हणत होतं की हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाच्या अशा मागण्या आहेत की त्या पूर्णच करता येणार नाहीयेत. हे आंदोलनच एक प्रकारे चुकीचं आहे. कारण ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाहीये. त्यामुळे चर्चा कसली करायची. तिथेही सरकारला बॅकफूटती जावं लागलं. आज सरकारतर्फे शिंदे समिती जी आहे, संदीप शिंदे समिती, त्यांना यावं लागलं आणि त्यांना बोलावं लागलं आणि जरांगेच्या समोर ती चर्चा झाली. त्या चर्चेत पण बघा, जरांगे जे आहेत त्यांनी काय सांगितलं, त्यांनी पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाहीये. ते 3 महिने तुम्ही कसला अभ्यास करत होता. समितीची अशी अपेक्षा होती की आम्हाला काम करावं लागेल, आम्हाला मुदतवाढ द्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्गीय आयोगाला फार फार तर मी 2 महिन्याची मुदत देऊ शकतो. सगळं तयार आहे, तुम्ही उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. शिंदे समितीतर्फे काय सांगण्यात आलं की बाबा नाही, असं आम्ही देऊ शकत नाही आहोत. सरी स्पष्ट सांगितलं की मी याच्यावरती अजिबात तडजोड करणार नाहीये. त्यावर त्यांनी मागण्याही केल्या की ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्याला तुम्ही 10 लाख रुपये द्या, नोकरी द्या. या सगळ्यातनं चित्र असं निर्माण झालं की कुठंतरी शिंदे समिती जी आहे ती हतबल झाली आणि त्यांना सांगावं लागलं की या सगळ्या ज्या मागण्या आहेत आम्ही सरकारची जी उपसमिती आहे त्याच्यासमोर मांडतो. त्यामुळे आपण म्हटलं की जरांगे पाटलांची कोंडी सरकार वेगळ्या पद्धतीने करू बघत होतं, ते काही साध्य होताना दिसत नाहीये. चर्चाच करणार नाही, चर्चा कसली करायची असं म्हणणारं सरकार जे आहे ते चर्चेला देखील बसलं. त्यातून भलेही तोडगा काही निघालेला नाहीये. दुसरीकडे आपण बघितलं की आपण आधी म्हटलं होतं आजच्या आवाज व्हिडिओमध्ये की अमित शहा जे गृहमंत्री आहेत देशाचे, ते येत आहेत. जरी ते लालबागच्या दर्शनाकरता येणार असली तरी इतकं मोठं आंदोलन राजधानीमध्ये होतंय असताना ते बैठक घेणार हा अंदाज खरा ठरला. मग आपण असंही म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांना ते भेटतील का टाळतील, भेटतील आणि तसंच झालं. अमित शहा गृहमंत्री यांनी एकनाथ शिंदे यांची वेगळी भेट घेतली. त्याच्या आधी ते विनोद तावडेंशी पण बोलले. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. विनोद तावडे काय, शिंदे काय, हे मराठा नेते आहेत, बहुजन समाजाचे नेते आहेत. तावडे यांना देखील मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांची ती इच्छा जी आहे ती जाहीर केलेली होती की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. हे फार सूचक आहे की ती बैठक झाली. मग त्या बैठकीचा तपशील अजून आलेला नाहीये. काय घडलं ते कदाचित कळेल. एकनाथ शिंदे लगोलग त्यांच्या तरेगावी रवाना देखील झाले. कारण
शिंदे जे आहेत ते असं म्हटलं जाते की ते सांगतायत की मी आरक्षण दिलं होतं किंवा त्यांच्या काळामध्ये जो तोडगा आहे भले विश्वासघात झाला होता, परंतु शिंदेंबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी दिसून आला होता बघा. नवी मुंबईमध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं जरांगे पाटलांचं, तेव्हा तिथं अशा काही गोष्टी नव्हत्या किंवा त्यांना खायलाच नाही, प्यायलाच नाही, उलट चांगली व्यवस्था केली होती. ही पण तुलना नक्की होणार आहे. त्यामुळे कुठेतरी सरकार जरी म्हणत असलं की हा सामाजिक प्रश्न आहे, आम्ही याला राजकीय चस्कात बघत नाहीये, तोडगा जो आहे तो राजकीयच काढावा लागणार आहे. तोडगा अजून दृष्टीटप्प्यामध्ये नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी आज वेगवेगळ्या माध्यमांच्या पण आरती वगैरे केल्या आणि त्यांनी कालची जी लाईन आहे तीच ठेवलेली आहे की मला 2 समाजामध्ये भांडण लावायची नाहीयेत. एकाला काहीतरी खुश करायला गेलं आणि दुसरा नाराज झाला, असं काही होणार नाहीये. सरकारला अजूनही ही जी कोंडी आहे म्हणजे आंदोलनाची कोंडी, दोन प्रकारची कोंडी आहे. एकतर ही आरक्षणाची कोंडी किंवा आंदोलनाची कोंडी जी आहे ती कशी फोडायची हे कळत नाहीये. आणि दुसरीकडं मनोज जरांगे जे एक डाव खेळतायत त्याच्यावरती देखील उत्तर सापडत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे यांनी आज शिंदे समितीसमोर स्पष्ट सांगितलं की पुढच्या शनिवार रविवारपर्यंत मी हलणार नाहीये. एकही मराठा शनिवार रविवारी पुढच्या घरात राहणार नाही. याचा अर्थच असा आहे की त्यांनी संपूर्ण राज्यभरामधल्या मराठा समर्थकांना आव्हान केलेलं आहे की मुंबईमध्ये या. आता विचार करा की ते स्वतः गणेशाची मूर्ती घेऊनच बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पासोबत आपल्याला मूर्ती दिसतीये. त्यांनी काय सांगितलं, यंदा विसर्जन जे आहे गणपतीचं ते मी मुंबईतच करणार आहे. याचा अर्थच असा होतो की न्यायालयाकडून किंवा सरकारकडून मुदतवाढ मिळो न मिळो ते हलणार नाहीयेत. आरक्षणाचा जो नियम आहे, GR आहे, तो घेतल्याशिवाय मैदान सोडणार नाही. त्यांनाही माहिती की आता यावेळी जर का काही थूरमाथूर आश्वासनांवरती जरांगे हे यांनी आंदोलन मिटवलं तर त्यांच्या आंदोलनाची धार कमी होते, त्यांच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह लागू शकतं. आणि दुसरीकडं सरकारला माहिती आहे की हे आरक्षण देताच येणार नाहीये, जी मागणी आहे ती पूर्णच करता येणार नाहीये. मग तोडगा कसा काढायचा? आता जेव्हा रविवार नंतर सोमवारी पुढच्या आठवडा जेव्हा सुरू होईल आणि आंदोलन पुढच्या टप्प्यात जाईल तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल बघा. हळूहळू राज्यभरातनं जे मराठा समर्थक आहेत, मराठा बांधव आहेत, ते निघालेले आहेत. आता अशा बातम्या लागलेल्या आहेत की जरी मुंबईमध्ये त्यांची रसद खाण्यापिण्याची तोडली जात असली तरी ठिकठिकाणाहून त्यांना कोणी भाकरी देत आहे किंवा शिधा देत आहे. अगदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे, त्यांनी पण आव्हान केलेलं आहे की या सगळ्या बांधवांना तुम्ही अन्न पाणी वगैरे सगळ्या ज्या सुविधा आहे त्या द्या. दुसरीकडे बारामतीमधून सुद्धा आता रसद जी आहे ती पुरवली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जरांगेंना भेटायला जे सगळे आमदार, खासदार किंवा वेगळे लोकप्रतिनिधी येत होते ते सगळ्या पक्षाचे होते. मग त्याच्यामध्ये भाजपचे देखील होते. म्हणजे आधी सुरुवातीला असं चित्र होतं की फक्त मराठवाड्यातून मधलेच आहेत किंवा फक्त अजित पवार गटाचेच आहेत किंवा शरद पवार गटाचे आहेत. आता तसं नाहीये. तर कुठंतरी जरांगेंना हा जो पाठिंबा आहे तो मिळू लागलेला आहे. त्याच्यानंतर वातावरण, जसं बोलबडे म्हणतं की वातावरण जे आहे ते तिरू लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगेंनी इशारा दिलेला आहे की 2 दिवसानंतर मी पाणी देखील वर्ज्य करणार आहे, पाणी सोडणार आहे. आणि तसं जर झालं तर अजून सरकारची कोंडी वाढू शकते. कारण मग त्यानंतर जरांगेंची जर तब्येत बिघडली, त्यांच्या काही तब्येतीला हे झालं आणि त्याने रुग्णालयामध्ये भरती करायला नकार दिला तर काय चित्र निर्माण होऊ शकेल. असेल सरकार त्यांना अटक तर करू शकणार नाहीच आहे. जरी समजा उद्या न्यायालयाने त्यांना मुदतवाढ नकारली आणि मुदतवाढ नसता पण जर त्यांनी आंदोलन रेटलं, केलं, ठाम राहिले तर सरकार त्यांना अटक करेल असं वाटत नाही. कारण एक मुंबईमध्ये इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा आंदोलक आहेत आणि तो पाठिंबा मिळत चाललेला, त्या प्रश्नावरती सरकार अशी चूक करेल असं वाटत नाही. त्यामुळे आपण म्हणतोय की एकीकडे आंदोलनाची कोंडी आहे, आरक्षण